मोठ्यांदा सांगितलं, एक मराठा, एक मराठा, मनोज दादा तुम आगे बढ़ो, मोठ्यांदा म्हणा, मोठ्यांदा म्हणा, मनोज दादा तुम आगे बढ़ो। नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय। आज ना मनोज आपले संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचा आज बर्थडे आहे 1 ऑगस्टला। तर सगळ्या गावोगावी सगळा मराठा समाज, सगळे सर्व समाजातील सर्वच लोक त्यांचा बर्थडे साजरा करत आहेत। तर आम्ही महिला वर्ग पण आमच्या परीने साजरा करतोय। बर्थडे आहे, त्या बर्थडे असणाऱ्या व्यक्तीला आपण काहीतरी गिफ्ट देत असतो आणि हे एवढे महान व्यक्ती आहेत की त्यांना आपण काय गिफ्ट देणार। आमची मोलाची साथ त्यांच्या प्रत्येक कार्याला, मराठा आरक्षणाला मोलाचं म्हणजे सहकार्य आणि पाठिंबा। आणि माझ्याकडे एक छोटीशी मी बनवलेल्या झाडांची गिफ्ट मी इथं आमच्या ओपन स्पेसमध्ये माळावरती आमच्या काही महिलांकडून लावते आणि हीच मी माझ्या दादांना म्हणजे बर्थडेची गिफ्ट देते आणि त्यांना खूप उदंड आयुष्य लागू देत आणि अशीच महान कार्य त्यांच्या हातून घडू देत आणि त्या प्रत्येक चळवळीमध्ये आमच्यासारख्या छोट्या मोठ्या व्यक्तींना खारीचा वाटाचं काम मिळू दे ही मी अपेक्षा करते। आणि चला तिथे आपण माळावरती जाणार आहे आणि येत्या 7 तारखेला पण आपण भेटणार आहे सगळे सोलापूरला। ते सोलापूरला शांतता रॅलीमध्ये येत आहेत, तर चला सगळे आपण तिथेही सहभागी होऊयात, पटकन जाऊयात। पुन्हा दिवसभराची खूप कामं पण आहेत। आपल्या शेतात येणाऱ्या कामाला ज्या आहेत भाभी त्या तिथेच राहतात, त्या माझ्या बचत गटातल्या महिलांना त्यांना गोळा केले, त्यांनी सगळ्यांना ग्रुपवरती मेसेज टाकला होता, बघू आता कोण कोण येते। आणि मी केलेलं गेल्या वर्षीचं चाफ्याचं झाड, शिवाय ही 2 बांबूची रोपं आहेत। तर दादांच्या बर्थडेच्या प्रसंगी मी हे बनवलेलं वडाचं झाड आहे, 1 वर्ष वयाचं झाड आहे। म्हणजे खरं तर 1.5 वर्ष होतील, 1 वर्ष कधीच पूर्ण झालंय। आणि हे वडाचं झाड बघू शकता, अगदी ते 4.5 फुटाचं आहे। शिवाय चाफा आहे, खूप सुंदर चाफा आहे, देवाला फुलं होतील। तिथे एक देवीचं प्राचीन मंदिर आहे, त्याच्या आवारातच आम्ही ओपन स्पेसमध्ये झाडं लावतो। एक बोगनवेल आहे सुंदरसा आणि एक पिंपळाचं झाड आहे, 2 बांबूची झाडं आहेत, चाफा, अशी आपण 6 झाडं घेऊन चाललोय। तर चला आता तिथे जे काही मान्यवर असतील आपले किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्या महिलांकडून मी लावून घेणार आहे। चला तर मग जाऊयात, भेटू तिकडे ताईबाईच्या माळावर। तर हे आपलं ताईबाईचं माळ आहे जुनं आणि आता आपण हे वृक्षारोपण इथं करणार आहे। माझ्या महिला अजून नाहीत आलेल्या, येत आहेत। तर आमचा महिला वर्ग वस्तीवरचा येऊ लागलाय, अजून काही महिला आले की आम्ही पटकन लावणार आहे।
आमचं परवा 2-4 दिवसाखाली झाड लावणार हे तुला होतं काढूया काटकी आणा म्हणले इतर दिवशी म्हणलं पोऱ्या नेला म्हणलं टिकाव विषय टाकले आवाज येत देत नाही पिंक तिकडे पलीकडे वाडा खोरीकडे आता खोऱ्या बसून नाही लांब करू नको पिला तू इकडे सुप्रिया आपण दोघी 1 2 3 4 हे लाव पिंपळाचं दोघींना लाव आणि चाफ्याचं दोघींना सगळ्यांना 2-2 होते लिंबाच्या लाकडातलं एक सरळ बघून येऊ काटकी काठी आण संस्कार पुढे बघ संस्कार एका साईडला जरा थोडं काय लावाला काठी ना खाली खाली आणि तिथं थोडंसं बांधायचं बरोबर या ना या सुप्रिया ती वर काढ हा साईड नाही चारी खांदा जरा टाळा होता सगळे पुढच्या वर्षी या दिवशी या झाडांचे बर्थडे करायचे आपल्याला आणि सगळ्यांनी खबरदारी घ्यायची झाडं वाढवायचे ही कुठलं होती खाली करा पाहिजे दगड घे दगड आणि बघा ऐका ना एवढं झालं ना कट अरे जुना कोणी का झाडांना जे आपल्याला हे करेल ना त्यांना स्वर्ग आहे नाही त्यांना बरं पूर्ण नाराज पिंपू स्वर्गाच्या पहिल्या गेटवर आहे मी तर गेट पार केले स्वर्गात गेले
झाड दिसू दे, समोरची झाड काढायला मावशी गावाला लावलेलं झाड पाणी घाला आता पुढे चला पटकन. जय जिजाऊ. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. गो ग्रीन, गो ग्रीन. अशा प्रकारे आम्ही दादांचा बर्थडे आहे आणि त्यांना उदंड आयुष्य लाभू दे ही आम्हा सर्व महिला वर्गाकडून, लहान मुलांकडून आणि सर्वांकडूनच आमची मनोमन इच्छा आहे. तर दादा तुम्हाला खूप दीर्घायुष्य लाभू दे. अशा अनेक चळवळी होऊ दे समाजासाठी आणि त्या सगळ्या समाजाच्या चळवळीमध्ये आम्ही म्हणजे तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढू ही आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि हा आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आम्ही छोटंसं वृक्षारोपण केले तुमच्या वाढदिवसानिमित्त. ते नक्कीच पुढच्या वर्षी त्या झाडांचा मी बर्थडे करणार आहे. तर चला सगळे आता एक नारा देऊयात. एक मराठा, मोठ्या सांगितलं. एक मराठा, एक मराठा. मनोज दादा तुम आगे बढ़ो. मोठ्या म्हणा, मोठ्या म्हणा. मनोज दादा तुम आगे बढ़ो. चला वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हे आता प्रमाणे मी इथं थांबते आणि लवकरच आपण पुढच्या वर्षी मनोज दादांच्या बर्थडे बरोबर ह्या झाडांच्या बर्थडेला आपण इथं भेटणार आहे. तर चला पुढच्या आपण 1 तारखेला इथं भेटणार आहे. आता उशीर होतोय, सगळ्यांना कामाला जायचंय.